नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. परीक्षेमध्ये बघा अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. मराठी भाषेमधले पहिले मासिक कोणतं आहे? बघा, सर्वांनी सांगायचं या ठिकाणी मासिक विचारलेलं आहे. मराठी भाषेमधलं पहिलं मासिक कोणतं आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? दिग्दर्शन पहा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पहा बोरवली मुंबई या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिलचं युद्ध विचारले कोणत्या वर्षी झाले होते? बघा, सर्वांनी सांगायचे कारगिलचं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1999 मध्ये बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिलचं युद्ध बघा सन 1999 मध्ये झाले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. वातावरणामध्ये विचारलंय ओझोनचा थर खालीलपैकी कोणत्या थरामध्ये असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. वातावरणामध्ये विचारले कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वातावरणामध्ये बघा स्थितांबर या थरामध्ये प्रामुख्याने ओझोनचा स्तर असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचं बघा कार्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? बघा, हा प्रश्न PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये बघा विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी ताराबाई मोडक यांनी बघा आदिवासींसाठीचं बघा जे काय बघा कार्य होतं बघा त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आढळते? कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती सापडते? बघा, सर्वांनी सांगायचे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. विदर्भामध्ये बघा प्रामुख्याने सर्वात जास्त खनिज संपत्ती सापडते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा उपयुक्त असते? बघा, सर्वांनी सांगायचे भारतामध्ये सर्वाधिक चहाचं उत्पादन कुठे होते? आसाम राज्यामध्ये होते. मग आसाम राज्यामध्ये या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा असेल? चहाच्या मळ्यासाठी प्रामुख्याने पर्वतीय मृदा या ठिकाणी उपयुक्त असते. पर्वतीय मृदा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता आहे? बघा, आता सर्वांनी सांगायचंय उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस कोणता असेल? बघा, आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो. आपल्याकडे सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर 21 जून. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे 21 जून असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी बघा काय विचारलंय. चंद्र पृथ्वी भोवती खालीलपैकी कोणत्या कक्षेमध्ये फिरत असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, चंद्र पृथ्वीभोवती या ठिकाणी लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? बघा, सोपा प्रश्न आहे. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता असेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा आणि सर्व मागील बघा पेपरचे PDF आपल्याकडे बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल
पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत बघा पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11वा पहा काय विचारला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र बघा श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे. कोकणचे गांधी खालीलपैकी कोणास म्हणतात? कोकणचे गांधी खालीलपैकी कोणास म्हणतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 13वा बघा या ठिकाणी काय विचारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये धर्माची कामे खालीलपैकी कोण पाहत होते? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये धर्माची कामे कोण पाहत होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? पंडितराव. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक कोणता असतो? सर्वांनी सांगायचे सोपा प्रश्न आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी बघा नायट्रोजन हा घटक खूप महत्त्वपूर्ण असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं आहे. भारतामधलं पहिलं पूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे? भारतामधलं 100% साक्षरता कोणतं राज्य होतं? केरळ राज्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक अरण्याचे प्रमाण, अरण्य म्हणजे जंगल, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगलाचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहे? बघा सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये जंगले कुठे आहेत? विदर्भामध्ये आहेत बघा. गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर सर्वाधिक जंगले आहेत. म्हणजे विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक या ठिकाणी जंगले आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय. ब्राह्मो समाज बघा यांची स्थापना कोणी केली? परीक्षेमध्ये बघा सोपा प्रश्न असतो. ब्राह्मो समाज यांची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाज यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. संयुक्त राष्ट्र संघटना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? युनो डे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. बघा मागील परीक्षेमध्ये प्रश्न होता. संयुक्त राष्ट्र संघटना दिन आपल्याकडे केव्हा असतो? 24 ऑक्टोबरला असतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा काय. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? आता कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? सर्वांना माहिती आहे. पहा ऑक्सिजन या वायूमुळे प्रदूषण होत नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय. चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर पहा ओरिसा राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय. महाराष्ट्रामधली पंचायत राज व्यवस्था खालीलपैकी किती स्तरीय आहे? महाराष्ट्र राज्यामधली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? सर्वांनी सांगायचे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. महाराष्ट्र राज्यामधली बघा पंचायत राज बघा या ठिकाणी 3 स्तरीय आहे, त्रिस्तरीय. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला. वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरामधून रेडिओ लहरी परावर्तित होतात? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वातावरणाच्या कोणत्या थरामधून रेडिओ लहरी बघा परावर्तित होतात? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? आयनांबर. बघा वातावरणाचा सर्वात वरचा थर कोणता असतो? आयनांबर. बघा या आयनांबर बघा या थरामधून संदेशवहन होत असते. बघा संदेशवहन या ठिकाणी होत असते. म्हणजे आयनांबर या थरामधून रेडिओ लहरी या ठिकाणी परावर्तित होत असतात. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय. खालीलपैकी कोणता समुद्र पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा असा एक कोणता समुद्र आहे त्या पूर्णपणे बघा जमिनीने वेढलेला समुद्र आहे? या ठिकाणी उत्तर काय असेल? मृत समुद्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस प्रामुख्याने पडत असतो? बघा हा IMP प्रश्न आहे, परीक्षेमध्ये पडू शकतो. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस हा प्रामुख्याने पडत असतो?
याचे योग्य उत्तर काय असेल? आरोह. बघा या प्रकारचा बघा पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडत असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव? केशवसूत बघा सर्वांनी सांगायचे, केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, कृष्णाजी केशव दामले यांचं बघा केशवसूत यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? महानायक ही कादंबरी कोणाची आहे? सर्वांनी सांगायचे, विश्वास पाटील बघा यांची महानायक ही त्यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालील या ठिकाणी मन पूर्ण करायची आहे. बघा परीक्षेमध्ये एखादी मन असते, मन पूर्ण करा. या ठिकाणी काय जे प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा त्या ठिकाणी 4 शब्द आहेत. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता अरुण म्हणजे काय? अरुण म्हणजे सूर्य, दिनकर म्हणजे सूर्य, सोम म्हणजे चंद्र, सविता म्हणजे पण या ठिकाणी सूर्य आहे. म्हणजे चंद्रचा या ठिकाणी सोम या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? पाप पुण्य बघा आता कोणी चुकायचं नाही, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचे. पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पाप पुण्य बघा या शब्दामध्ये वैकल्पिक द्वंद्व आहे. पाप किंवा पुण्य दोन्हीपैकी एक वैकल्पिक आहे ना. पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, देवाने आम्हास वरदान दिले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. देवाने बघा या ठिकाणी ने हा प्रत्यय लागलाय. ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांनी सांगायचे, ने एशी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय? पुढील शब्दापैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी 4 जोड्या आहेत पहा. सशक्त अशक्त बघा बरोबर आहे. उगवलेला मावळलेला बघा बरोबर आहे. सचेतन अचेतन बघा या ठिकाणी बरोबर आहे. दुष्काळचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे? दुष्काळ सुकाळ. म्हणजे या ठिकाणी टंचाई येत नाही पहा. दुष्काळचा टंचाई येतो का? नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती असेल? यमुना पर्यटन पहा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे. बाबा पदमनजी यांनी बघा लिहिलेली ही कादंबरी आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, मी चित्रपट पाहिला असेन. बघा आता सर्वांनी सांगायचे, असेन म्हटले कोणता काळ असतो? असेन म्हटले की बघा भविष्य काळ असतो. पाहिला असेन म्हणजे पूर्ण आहे ना. पूर्ण भविष्य काळाचं वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अंधकार या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अंधकार या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. अंधकार या शब्दामध्ये विसर्ग संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी सामान्य नाम ओळखा. नामाचे प्रकार असतात. सामान्य नाम ओळखा, विशेष नाम ओळखा, भाववाचक नाम ओळखा. सामान्य नाम ओळखा. मुंबई विशेष नाम, रायगड विशेष नाम, हिमालय विशेष नाम, पर्वत कोणता पर्वत या ठिकाणी सामान्य नाम आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सर्वांनी सांगायचे, मराठी वृत्तपत्राचे जनक आपण कोणाला म्हणतो? बाळशास्त्री जांभेकरांना पहा मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अग्नी, अश्व म्हणजे काय? अश्व म्हणजे घोडा. आदित्य म्हणजे सूर्य. बघा या ठिकाणी पावक हा शब्द काय असेल? मग पावक या ठिकाणी अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. याचे योग्य उत्तर काय असेल? दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा म्हणजे काय असतो? वामकुशी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आरोहण म्हणजे काय असतो? आरोहण म्हणजे वर चढणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तिलांजली देणे बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे म्हणजे काय? त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दलाल व रिकाम टेकडा.
दलाल व रिकामटेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? याचे योग्य उत्तर काय असेल? दलाल व रिकामटेकडा बघा हे शब्द गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय. मी चित्रपट पाहत असेन. मी चित्रपट पाहत असेन पाहिजे बघा अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी यायला पाहिजे? मुख्यालय, मुख्या प्लस आलय, मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी सांगायचे मुख्यालय बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा रामूचा. रामूचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती? रामूचा चा या ठिकाणी प्रत्यय लागलाय. चाचीचे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अनिल हे विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल. अनिल हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल? आत्माराव रावजी देशपांडे. आत्माराव रावजी देशपांडे अनिल बघा त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 10 वाक्याचा प्रयोग ओळखा. आईने बाळाला निजविले. बघा सर्वांनी सांगायचं आहे आईने बाळाला निजविले या वाक्याचा प्रकार कोणता असेल? प्रयोग. सकर्मक भाव या ठिकाणी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. या ठिकाणी शब्द काय आहे? युवक. आता युवक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता असेल? युवकच्या विरुद्ध काय यायला पाहिजे? युवक, युवती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी 2 वाक्ये उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेली असतात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? ज्यावेळी 2 वाक्ये उभयान्वयी अव्यय यांनी बघा जोडलेली असतात त्यावेळी आपण या ठिकाणी कोणतं वापरतो? अर्धविराम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? आकाश. बघा गगन म्हणजे आकाश, नभ म्हणजे आकाश, अंतरिक्ष म्हणजे आकाश, नीरज म्हणजे कमळ, म्हणजे नीरज या ठिकाणी शब्द काय असेल? आकाशचा समानार्थी शब्द नाही. विषय क्रमांक पुढचा बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भूपाल. भूपाल म्हणजे काय असतो? भूपाल म्हणजे राजा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुकूल, प्रतिकूल. विरुद्धार्थी शब्द विचारला अनुकूलचा काय आला पाहिजे? प्रतिकूल. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत कोणते असते? बालकांसाठी अंगाई गीत असते पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा नाव सोनूबाई. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा अर्थ सांगा. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा म्हणजे काय? नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा खडे चारणे. खडे चारणे म्हणजे काय? खडे चारणे म्हणजे एखाद्याला हरवणे किंवा एखाद्याला पराभूत करणे. खडे चारणे म्हणजे काय? पराभूत करणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अविकारी शब्द ओळखा. अविकारी. विकारी आणि अविकारी शब्दाच्या 2 जाती पडतात. मग या ठिकाणी क्रियाविशेषण या ठिकाणी शब्द काय असेल? अविकारी या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. मी रस्त्याने जात असेन. मी रस्त्याने जात असेन. बघा आता असेन म्हटलं काय असतो? भविष्यकाळ असतो पण कोणता? मी रस्त्याने जात असेन. अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा दिग्विजय या ठिकाणी शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? दिग्विजय स्वर संधी आहे का? स्वर संधी या ठिकाणी येणार नाही. व्यंजन संधी आहे का? यस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आले पाहिजे. दिग्विजय या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे. विषय क्रमांक पुढचा ऊनहून. ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊनहून. सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. आजन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. आजन्म म्हणजे काय? जन्मापासून. आजन्म. योग्य उत्तर काय असेल मग? अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 24 अनल, विस्तव, पावक. विस्तव सर्वांना माहीत आहे. अनल, विस्तव. विस्तव म्हटलं की काय असतो? अग्नी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा ज्याच्यावर उपकार केले आहेत. ज्याच्यावर उपकार केले आहेत त्यांना आपण काय म्हणतो? उपकृत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहेत. विषय क्रमांक पुढचा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे.
मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे काय असतो सिंहावलोकन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. पायमल्ली करणे. पायमल्ली करणे म्हणजे काय असतो एखाद्याचा अवमान करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. खर्च, मेहनत, हुकूम. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. खर्च, मेहनत, हुकूम. बघा हे शब्द अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा वाक्याचा काळ ओळखा. मी चित्रपट पाहत जाईन. बघा आता सर्वांनी सांगायचं आहे मी चित्रपट पाहत जाईन. जाईन म्हटलं कोणता असतो भविष्यकाळ, पण कोणता रीती भविष्यकाळ यायला पाहिजे. बघा मी चित्रपट पाहत जाईन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे प्रकार बघा 8 आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सला नाते. सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. सला नाते. सला नाते हे प्रत्यय चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा खालील सर्वनामापैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. तृतीय पुरुषवाचक आम्ही, आपण, स्वतः, त्या. बघा त्या या ठिकाणी काय असेल तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेहमी महागाई वाढली आहे आता. नेहमी महागाई वाढली आहे आता या ठिकाणी अधोरेखित बघा शब्दाचा क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा आता सर्वांनी सांगायचं आहे क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा. नेहमी. आता नेहमी कालदर्शक आहे का, सातत्यदर्शक आहे का, आवृत्तीवाचक आहे का, कोणता असेल. नेहमी महागाई वाढली आहे. नेहमी या ठिकाणी बघा कालवाचक यायला पाहिजे. कालवाचक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कालदर्शक 1 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. तोंडपाठ. तोंडाने पाठ. तोंडपाठ या समासामध्ये या ठिकाणी शब्द आहे तोंडपाठ. तोंडाने पाठ कोणता समास यायला पाहिजे. बघा तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. कलागती लावणे. कलागती लावणे म्हणजे काय चहाडी करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा. इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा आपण त्यांना काय म्हणतो अरे राव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. झाला होता प्रश्न आपला अनल, विस्तव, पावक, अग्नी. बघा अनल, अग्नी. प्रश्न क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा जे टाळता येऊ शकत नाही. जे टाळता येऊ शकत नाही अपरिहार्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. पराचा कावळा करणे. पराचा कावळा करणे म्हणजे काय क्षुल्लक बाबीला फार मोठे स्वरूप देणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा पाहूया त्या ठिकाणी काय विचारलं आहे बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन. नेहा रोज अभ्यास करीत जाईन अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी बघा महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील. आणि बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जाईल.